तर काय जीव घेणाऱ्याने देणार. मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय, पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही. कारण तुम्ही म्हणाला तुम्ही असं काय बोलताय, मोदींची एकदम आठवण का आली. आठवण येत असते हो, काय जुनी नाती असतात त्याच्यामुळे आठवण येते. मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता, घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले, त्याला काय म्हणायचं. ही कोणती शाही आहे. वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं. काय चाललंय, नाही आम्ही काय बसवलंय, आमच्या डोक्यावरती बाप बसलाय, खांद्यावरती पोरं बसले आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. पण ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे. तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही, अरे मी म्हणतो ना, मी घराणेशाही तर घराणेशाही, मी घराण्यांची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ, पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार. वो तो नकली संतान आहे. एवढी मजल गेली तुमची, एवढी मजल गेली. तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय, माझ्या माचा अपमान करताय. काय संस्कृती, मोदीची संस्कार तरी कोणते तुमच्यावरती, कोणते संस्कार आहेत. आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो, तसं मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय. आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे. आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही. अरे आव्हान कोणी द्यायचं, आव्हान मर्दानी द्यावं लागतं. मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे. हे कसलेत नुसते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, आज इथे तर उद्या तिथे, काय वाटेल तिकडे जात आहेत, वाटेल ते बोलतायत. त्यांनी मला आव्हान दिलं, हे येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये, त्याने म्हणून रस्ता तरी नीट करा. मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे. दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे. हा बावडा रोड, बावडा ना, कारण हे बोलणार मला वाटलं बेवडा आहे, पण रोड बावडा आहे. बावडा रोड बंद. मग कुठल्या रस्त्याने येऊ आणि कुठल्या जाऊ. तरी बरं की त्यांच्या साईज प्रमाणे त्याला खातं मिळालं होतं, अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. मग त्यांनी सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का. नुसतं काहीतरी बोलत सुटायचं, आव्हानं द्यायची. अशा लोकांकडे मी तर म्हणेन लक्ष पण देऊ नका, कारण हे बोल घेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो. मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता, ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली. कोण, अमित शहा. हे नकली सेना आहे. आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू. मी बोललोय, तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, विकास होऊ देत नव्हते. अच्छा अमित भाई, विकासाची व्याख्या काय हो. मी स्थगिती कशाला दिली होती. माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती, आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग, अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत लोकसभेच्या